Hey, you all lovely and beautiful people. It's a new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि मी आहे डॉक्टर फनी. मी आता आलो आहे 24 आवर्स ड्युटी करून आणि आता मला एकदम सॅड व्लॉग शूट करायचा आहे. तर आता मी तसे वाईब क्रिएट करतोय जे मला खरंच सॅड वाटत आहे आणि सगळ्यांनाच घरात सॅड वाटत आहे. खरं तर या सॅड मोमेंटमध्ये लोक जे जनरली सेन्सिबल लोक असतात ते शूटच करणार नाहीत, कारण काय सॅड मुवमेंट्सला काय शूट करायचं. आणि ठीक आहे, आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण आम्ही सेन्सिबल नाहीच आहोत, तर त्याच्यामुळे इट्स ओके. सो तुम्ही बघत राहा आता पुढे काय काय होणार आहे. बेसिकली आता सगळं म्युझिकच लागणार आहे, एकदम सॅड म्युझिक लावून आम्ही स्टार्ट करणार आहोत. सो स्टे ट्यून. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. मला वाटतं लास्ट इयर जेव्हा मी पॉडकास्ट बनवायला सुरू केला आणि जेव्हा मी हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हा ह्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शनच ह्याच अशा प्रकारच्या व्हिडिओ थ्रू झालं होतं. म्हणजे मला बरेच दिवस असं लोक सांगत होते, नवीन नवीन कॅरेक्टर लोक इंट्रोड्यूस करत होते, सांगत होते की हे बघ, हिला बघ, तिला बघ. तर आपल्या एक ताई आहेत, प्रगती सरवणकर ताई, तर त्यांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं होतं की हिच्यावरती बघ म्हणून काय होतं का. आणि तेव्हा मला हेच पितृपक्षातले व्हिडिओज नजरेस आले होते आणि माझं फर्स्ट व्हिडिओ म्हणजे फर्स्ट पॉडकास्ट जे मी बनवलं होतं बचनावरती ते पितृपक्ष रिलेटेडच होतं. आणि अगेन आता आलं तर मला ते आठवलं. म्हणजे काय हे माणसं आहेत, रिपीटेटिव्ह कंटेंट म्हणजे किती रिपीट ते तर आहेच, त्याला तर काही सीमाच नाही आहे. कारण का आता त्यांच्याकडे नवीन नवीन दाखवायला काही नाही आहे आणि त्यांचं रिझन पण ऑफकोर्स तेच आहे की आम्ही डेली व्लॉगर्स आहे, तर डेली जे आयुष्यात घडतं तेच. आता प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी घडत नाहीत आणि काही गोष्टी आपण दरवर्षी करतो, जसं गणपती आणणं म्हणा किंवा दिवाळी साजरी करणं म्हणा किंवा हे असं श्राद्ध वगैरे काही असेल त्या गोष्टी, तर त्या गोष्टी नॅचरली रिपीट होतात. बट काय दाखवायचं काय नाही दाखवायचं ह्याचा सेन्स नाही आहे. म्हणजे जेव्हा ह्यांना कुठली एखादी गोष्ट नसेल दाखवायची तेव्हा मग हे लोक म्हणणार की नाही, आम्ही सगळंच काही दाखवत नाही, या 20 मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं काय तुम्ही आम्हाला जज करता आणि हे असं चुकीचं आहे. आम्ही आमच्या आयुष्याचं 15 मिनटाचं काहीतरी म्हणजे डेली दिवसाचं काहीतरी 15 मिनटाचं फुटेज काढून तुम्हाला दाखवतो, त्याच्यावरून तुम्ही आमचा पूर्ण दिवस जज नाही करू शकत, ब्लॅ 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 करतात. पण काही वेळेला कन्व्हिनियंटली नाही दाखवायच्या त्या गोष्टी पण तुमच्याबरोबर फॅमिली आणि आमच्या घरात पण आमच्या आयुष्यात पण दुःख आहे हे दाखवण्यासाठी जबरदस्ती तुमच्या माथी मारतात. म्हणजे काय अर्थ आहे, ही गोष्ट काय दाखवण्यासारखी आहे का? ठीक आहे, दुःख आहे, तुम्ही फक्त सांगितलं असतं की असं असं आहे आज, त्याच्यामुळे आम्ही आज व्लॉग येणार नाही, आज टाकू शकणार नाही. सिम्पली लोकांनी ते एक्सेप्ट केलं असतं आणि उलट तुम्हाला अप्रिशिएट पण केलं असतं. हे काय आहे फालतूपणा, काहीतरी म्युझिक लावून ठेवलं ने 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 आणि काय काहीतरी अशी कथा कोणाची तरी व्हॉइस ओव्हर लावून चिपकवून दिला, झालं. अरे काय दाखवतोय आपण, काय एक दिवस तुमचं भरत नाही का? एक दिवसाचं यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. एक दिवस नाही टाकला ना तर यांच्या काय माहिती कुठलं यांचं बजेट हलून जाईल. हे फालतूचं नुसतं सगळं शॉपिंग वगैरे करतात, मग त्याच्यामध्ये काटकसर करावी लागेल ना. एक दिवसाचा रेव्हेन्यू नाही जनरेट होणार, मग असं कसं चालेल? नाही बाबा, मला नाही माहिती, तुम्हाला करायचं ते करा, काय करा नका करू, मला काही फरक नाही पडत. माझं काम कधी पण चालू असतं. घरातलं कोण गेलं तरी मी व्हिडिओ बनवते आणि घरात कोण आलं तरी मी व्हिडिओ बनवते. आणि कोण माझ्याच घरातले नाही, आजूबाजूचे नातेवाईक वरचे खालचे कोण पण टपकलं ना तर त्याच्यावर पण मी फॉल्स थंबनेल लावून व्हिडिओ बनवते.
आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, असं झालं, मग कोण गेलं, काकांची आम्हाला आठवण येईल, मामा आम्हाला कसं करायचे, मामा आमचे लाडके, आम्ही त्यांच्या लाडक्या भाच्या, असं काही टायटल द्यायचं आणि कोणालाही वरून उचलून आणतील हे कंटेंटसाठी. अगदीच संपलं तर वडिलांना नाही सोडत यार, सच अ शेम. आणि बाकीच्यांचं तर जाऊच द्या, घरातली ज्येष्ठ मंडळी पण एकदम यांच्या नौटंकीला सपोर्ट करतात. त्या आईने तरी सांगायचं, बाबा याचं नको टाकू, एक दिवस नाही टाकलंस तर काय फरक पडतो, थोडं सांभाळून घ्या. आता ह्या बाबतीत तर मला बिलकुल असं वाटत नाही की हे लोक ऐकत नसतील किंवा त्या सांगत असतील पण हे ऐकत नसतील, कारण ही सगळी पूर्ण फॅमिलीच एक नंबरची नौटंकीबाज आहे, बंडलबाज लोक. त्याच्यामुळे कोणाकडनं ही अपेक्षा करणं की कोणतरी यांच्यामध्ये सेन्सिबल असेल, कोणाला तरी असं वाटत असेल, अगदीच वाटत असेल तर त्या भावाला वाटत असेल, पण आता त्याचं काय म्हणणार. आता आईच सामील झाले म्हटल्यावरती भाऊ पण काय बाबा आपलं काम केलं आणि गेला असेल. ते तर हल्ली दिसतंच आहे किती इन्व्हॉल्वमेंट आहे. ते काय आता झालं ते त्यांचं त्यांना माहिती, आपल्याला काय त्याच्यामध्ये घुसायचं नाही आहे. पण एकूणच जे काही बघितलं दॅट वॉज सो सॅड. इतकं दुःखाचा क्षण पण तुम्ही कॅप्चर करता, त्याच्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडत. एक दिवस तुम्ही कॅमेरासमोर आपलं थोबाड नाही दाखवलं तर तुम्हाला जेवण जात नसेल वाटतं. की फनी इतका निठलला आहे की पूर्ण घरच त्या यूट्यूबवर चालतंय, पण एक्सेप्ट नाही करायचं. आणि त्याचमुळे एक दिवसाची पण सुट्टी नाही चालत. बाकी फनीला चालतं, हवी तितकी सुट्टी मिळते, टाइमपास म्हणून चाललाय आपलं. बहुतेक त्याला असंच काय कुठेतरी नोकरी लागली आहे, नशिबाने तिकडे जातो येतो, आपला काहीतरी करतो, कोण येतं कोण जातं काय नाही. एक थोडंसं एक आपलं साईड इन्कम म्हणून मला असं वाटतं ह्याचा जॉब साईड इन्कम आहे आणि मेन सोर्स ऑफ इन्कम हेच आहे. उगाचंच काहीतरी आपलं कॅमेरासमोर यायचं आणि पाचाड करत बसायचं. त्यामुळे काही आवाज पण करता येत नाही, काय बोलता पण येत नाही की बाबा नको, किंवा माझ्या वडिलांचं आहे तर नको, मला नाही आवडणार असं तसं. कारण नो चॉईस लेफ्ट. जेव्हा माणसाला स्वतःचं काही अस्तित्व नसतं ना, तेव्हा हे असं असतं. काही स्वतःकडे काहीही राईट्स नसतात किंवा स्वतःला बोलायची बिलकुल मुभा नसते. कितीही म्हटलं ना की एकदा ती चटक लागली ना चोचले पुरवायची, तर मग ते चोचले ज्या व्यक्तीकडनं पुरवले जातात त्या व्यक्तीच्याच म्हणण्याप्रमाणे मग सगळं चालतं. मग त्या व्यक्तीला तुम्ही अपोज नाही करू शकत. नाहीतर चोचले बंद व्हायचे ना स्वतःचे. स्वतःलाच एवढ्या आता सवयी लागल्या आहेत, सासूबाईंना सवय लागली आहे, फनीला सवय लागली आहे, सगळ्यांना घरच्यांना गिफ्ट देऊन देऊन गिफ्टचा मारा करून करून असं मिंध करून टाकलं आहे की त्यांना पण आता गिफ्टशिवाय जमणार नाही. आणि जर आता जे मिळतंय ते मिळेन असं झालं तर वांदे होतील, कारण चटक लागली आहे. लहू मुलग गया, लहू मुलग गया असं आहे. त्याच्यामुळे आता ते शक्य नाही. असो बाबा, कलियुग, घोर कलियुग. आई, तुम्हाला लावणी सम्राटसारखं मी मोठी नथ आणून दिली की नाही, आता ती नथ घालून मिरवायचा, जास्ती आवाज नाही करायचा. चिमाईचा बड्डे करायला सगळेच्या सगळे दुसऱ्यांच्या दारात. ठीक आहे बहीणच आहे, पण कुठे कुठे हे लोक कुठेही जाऊ शकतात दुसऱ्यांकडे. लोकांना यांचे नखरे उठवावे लागले, यांचं जावयांचं उडबस करावी लागली तरी चालेल, जायचं आपलं तोंड घेऊन. अशा लाजा नाहीत. आणि फनी म्हणतं मी आज वेळात वेळ काढून सुट्टी घेतली आहे, तुला कसल्याला वेळात वेळ काढायला लागतो, तू तर नेहमीच फ्री असतो, काय टेन्शनच नाही. कधी पण काहीतरी नको सांगत जाऊ, आम्हाला एक्सप्लेनेशन नको देत जाऊ, काही फरक नाही पडणार आहे आणि काही गरज पण नाही आहे त्या एक्सप्लेनेशनची. आणि काही कंटेंटसाठी कुठेही जाऊन काही घ्यायचं आणि म्हणायचं की हे काय म्हणजे असं आपल्या इथे मिळत नाही असं नाही आहे, पण आम्हाला सवयच झाली आहे. आम्ही पहिल्यापासूनच आम्ही इथे येऊनच शॉपिंग करतो, इथे येऊनच आम्ही भांडी वगैरे खरेदी करतो. ते तर तुम्हाला कुठे कुठे उगाचच आपलं पेट्रोल जाळायची आणि आता एवढा वर आलाय तर ते कुठे उडवायचं ना. हापापाचा माल गपाप आहे, तो आता कसं तरी संपवायचा असतो ना. एवढं ठेवलं
कुठे ठेवायचं भरून तरी. म्हणून मग असंच आपल्या इथे पण त्या गोष्टी मिळत असतील, त्याच्याहून चांगल्या मिळत असतील तरी उगाच 40-40 किलोमीटर मग क्रॉफो मार्केटला जायचं, नाहीतर मग दादरला जायचं, नाहीतर मग लोअर परेलला जायचं, असं कुठे पण वाटेल तिकडे सोबोसारखं भटकत राहायचं. आहे तर न्यू पनवेल बोगल, पण दाखवते काय मोठी सोबोच आहे. तर तुम्ही कुठे जाऊन काही खरेदी करू शकता. आणि ते उगाचच काहीतरी येड्यासारखं लोकांना दाखवायचं आणि मंदभक्त मंदभक्त. खरंच छान आहे ग ताई, कुठून घेतलं जरा सांग ना. हे तुम्ही पण जा आता. तुम्ही पण जाणार आहेत का आता एवढ्या लांब? पुण्याला असेल तर नाशिकला शॉपिंगला जाणार, नाशिकला असेल तर मुंबईला शॉपिंगला येणार, असं असं करणार का तुम्ही पण आता यांचं बघून? अरे खरंच रे बाबा, काय बोलायचं आता यांना. ह्यांचे ना दिवाळा काढतील हे आपल्या नवऱ्यांचं, यांचे मंदभक्त. तर मी आता तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. मी काय काय घेतलं आहे. मी आता हे लाटणा घेतलं आहे. ते मी डॉक्टर फनीच्या डोक्यात वेळ पडली तर घालणार आहे. सारखा मच्छी पाहिजे करत असतो. जास्त कटकट केली तर मी हे त्याच्या लाटणा घालणार आहे. त्याच्यानंतर आता आम्ही सगळेजण नाही आहोत. आम्ही आता आमच्या इतर लोकांना मिस करत आहोत. पण जेव्हा दादा येईल तेव्हा आम्ही ह्या सगळे परत गेट टुगेदर करणार आहोत. आता आम्ही सर्व फिरून आलो आहोत. चिमाचा बर्थडे उद्या आहे. तर उद्या खूप स्पेशल असणार आहे. तर तुम्ही उद्याचं उद्या बघा. हा मी एक मोतीचा मंगळसूत्र घेतला आहे. कारण माझ्याकडे मोतीचा मंगळसूत्र नव्हता तर मी हा एक घेऊन आली आहे चुन लाफामधून. चुन लाफा हे खूप छान शॉप आहे. तुम्हाला जर इथे यायचं नसेल तर आपल्या मुंबईत पण चुन लाफा आहे. पण माझ्या अंगामध्ये खूप चूल असल्यामुळे मी इकडे आली आहे चुन लाफामध्ये. नाहीतर मी असं उगाचच फिरत असते मुंबईला, क्रॉफो मार्केटला आणि दादरला. पण मी आता हल्लीच गणपतीच्या पहिले जाऊन आले, पण मी तिथे नाही गेले चुन लाफामध्ये, कारण मला इकडे यायचं होतं आणि मी अशीच आहे. अरे बस कर बहन, बस कर, रुलायगी क्या? काय तुझं जेंडरचा इतका प्रॉब्लेम आहे ना. हा मंगळसूत्र, ही पाणी, ते वारा, काय बोलू शकते ही बाबा. बहुतेक फनीमुळेच असं झालं असेल. हा माझा बायको आहे, सॉरी ही माझा नवरा आहे. बायकोच वाटलं मला. तुम्ही ऐकलं का मंडळी? तुम्ही ऐकलं का? फनी बबीला बोलत होता की किती ब्राईट करतो, किती ते गोरा फिल्टर लावतो. तर बबी म्हणतो आपण गोरेच आहोत, तुम्ही गोरेच आहात. तर तुम्ही समजून जा मंडळी, ते जे तुम्हाला दिसतं ना ते खरं नसतं. ऐका जरा नीट कान देऊन काय कन्व्हर्सेशन चाललं होतं. ॲक्च्युली फनीला पण ते आवडलं नाही, म्हणजे त्याला आवडत नाही असं फिल्टर वगैरे यूज करणं आणि एवढं ब्राईट वगैरे करणं. पण तेच आहे ना, बायकोपुढे काय चालत नाही. आणि फनीच्या पण तोंडावर आपल्या मनासारखे कुठलेच फिल्टर वर्क करत नाही. जर त्याच्या तोंडावर फिल्टर मारला ना तर फक्त त्याचे गाल असे लाल लाल दिसतात. ते गालावरच बरोबर ग्लॉस मारतो तो फिल्टर, आणि ते जरा जास्तच असं गोड गुंडूला वाटतो एकदम. गोड गोड लाज लाजरी फनी तू होणार नवरी. काय ग फुगणे, त्याला आजोबांना काळजी घ्या म्हणते. आजोबा तुम्ही काळजी घ्या हां, आजोबा स्वतःची काळजी घ्या हां. एवढे तर घेऊन जायला सांग ना तुझ्या आईला. 4 दिवस तरी नेते का? एकटी राहील. पण आई वडिलांना कधी नाही घेऊन जाणार. आधी एक खुर्ची नाही उचलून आणता आली यांना जावई बापूंसाठी. स्वतःच्या नवऱ्यासाठी तुला तिथून उठता नाही आलं. जागची हालत नाही तू ना तुझी बहीण. आई तर चला तिथे बसली होती, औक्षण करून घेत होती. पण बाकीच्यांचं काय? तुमच्यापैकी कोणतरी एवढे त्याच्यामध्ये एवढे बिझी होते की काय चाललंय ते काय नाही ते आजोबा पण बरोबर ओळखून आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या बायकोलाच सांगितलं की आणून दे. पण त्या ज्याला आणून देत होते खुर्ची त्याने तर ऐकलं होतं ना, नको 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 म्हणतोय. पण त्या आजी बाहेर गेल्या तरी जाईल, मी स्वतःसाठी घेऊन येईल, ते नाही. मानाचा मोठा आणि सांगते मोठ्या काळजीच्या गोष्टी. तू नको बोलू, शोभत नाही तुला. ती बिचारी आजी बाहेर जाऊन खुर्ची घेऊन आली त्याला बसायला. कसली नातवंड, कसली पोरं आणि कसलं काय. एक नंबरचे ना इतके आहेत ना, नुसते पैशाने गब्बर माजलेले नुसते.
पैसा फेकायचा आणि यांना वाटतं सगळं काय आपल्या पायाशी येणार म्हणून. ही बाई नको म्हणत होती स्वतःच्या आई वडिलांना भेटायला. तो जावई म्हणाला फनी कसाही असला ना तरी बिचारा तेवढा तरी सेन्सिबल आहे. कोण असेल ना यांच्यामध्ये, आता सेन्सिबल नाही म्हणता येणार बाबा, कारण ते वडिलांचं एवढं मोठं नाटक दाखवलं त्याच्यावरून आता सेन्सिबल ह्याला तरी म्हणायचं की नाही. चला कधी कधी वागतो. त्याने सांगितलं, त्याने सुचवलं की तुमचा बड्डे तर तुमच्या आईवडिलांना आपण त्यांच्या दारावरून जाणार तर भेटणं तर बनताय ना, जायलाच पाहिजे. म्हणून बाई तयार झाली. म्हणजे बघा आईच अशी तर खाण अशी तर माती कशी असणार. आणि काय गं उलटे सुलटे व्हिडिओ टाकते. मी बघितलं तुझ्या कमेंट बॉक्समध्ये एकीने लिहिलं होतं की हे तर टूल आहे ना डोरेमॉनचं गॅजेट, हे तर मी कितीतरी वेळा तुझ्या व्हिडिओजमध्ये ते शॉर्ट्समध्ये बघितलं आहे. हे जुना व्हिडिओ आहे ना जो तू आत्ता टाकला, कारण तू आत्ता ते खरेदी करताना दाखवलं आहे, पण आम्ही व्हिडिओजमध्ये ऑलरेडी बघितलं आहे शॉर्ट्समध्ये. तर म्हणते हो 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 बरोबर, हा जुना आहे, टाकायचा राहून गेला आता. शाणे, तुला काय वाटलं कोण पकडणार नाही? स्वतःला जास्त शाणी समजते. टाकायचा राहून गेला होता वाली. जर त्या बाईने असं लिहिलं नसतं ना तर काय खपवला असता. तो खपवतेच. म्हणजे मी आता डेटवर आलो आहोत आणि इथे आपल्याला असं स्वतःला थोडा टाईम दिला पाहिजे. आम्हाला खूपच पहिल्यापासून इथे यायचं होतं पण आम्हाला कधी जमलं नाही. आम्हाला नेहमी असं वाटायचं की आपल्याला परवडेल की नाही, पण आता आम्हाला विथ टाईम सगळं परवडू लागलं आहे आणि आता आपलं एकच आयुष्य अरे भाई रुक रुक रुक, आली परत आयुष्यावर आली. आयुष्य 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 आणि टॉन्ट कोणाला मारते ग? फनीला मारते. फनीला मारते ना. म्हणजे त्यानं आधी तुला जायचं होतं पण तुला कधी तो नेऊ शकला नाही तिथे, म्हणजे त्याच्या बस की बात नाही आहे. आता जेव्हा तुला सक्सेस मिळालं आणि तुझ्याकडून छपाई होते तेव्हा तू आता या गोष्टी अफोर्ड करू शकते. समजलं मला तुझ्या चेहऱ्यावरनं. फनी, तू त्या मायसावर ढकलू नको की तिच्यामुळे ते काय ती स्वतःच्या मोठेपणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी बोललीच ती की आत्ता आम्हाला असं जमू लागलं आहे, पहिले जमत नव्हतं. म्हणजे तुला जमत नव्हतं. तुला समजतं का? तुला आहेस कुठे? आणि बाई ते सकाळी उठून आहे ना तुझं योगा सेशन आणि डाएटचं वगैरे ना आम्हाला ज्ञान नको देऊस. शोभत नाही तुला ते फालतूचं ज्ञान. म्हणजे तुला ना खरं काहीच नाही. इतकं धडधडीत खोटं बोलते. हिचं बोलणं एक असतं आणि वागणं एक असतं. नुसती खाते 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 आणि कसलं काय डाएटचं ज्ञान देते. एवढं खाऊन काय कसलं घंटाचा डाएट करते का? कसलं डाएट करते? तिकडे जाऊन आपली तिथे मटणाच्या चिकनच्या फिशच्या थाळ्या उडवत होती. त्याच्यानंतर आता इथे येऊन डेटवर, आता त्याच्या आधी सकाळी तिथे गेलेली, ते पण आता जवळच आता एवढं मुंबईला झालं आहे ऐक्या, तर ते सोडून आणि कुठेतरी लांबच्या याला गेलेली. बोलली ना मी उगाचच. म्हणजे खूप आहे ना हो इकडून तिकडून कुठल्या रिसोर्सेसने. तर काय करायचं ते कुठे ठेवायचं ना, त्याच्यामुळे हे असं आहे. आणि मग सांगायचं काय की फनीला काम होतं डोंबलाचं काम. फनी त्याच्या कामाला गेला आहे आणि मी इथे आली आहे म्हणून बोलायचा आणि नेक्स्ट मुमेंटला हिचे हात रिकामे आणि हिच्यावर मग कॅमेरा झूम इन झूम आउट कोण करते? जर फनी कामाला गेला आहे, त्याचं काहीतरी काम करायला गेलं आहे तर का कोणाला आणि तिसऱ्याला घेऊन गेली होती बरोबर फेकाडी कुठची. मग तिथे जाऊन ऐक्यामध्ये खाल्लं आणि सांगते की मी तिथे जाऊन पण खाल्लं, तिकडचं चांगलं होतं ना, असं होतं ना, आम्ही सकाळी खाऊन नव्हतो निघालो, मग आता आम्ही खाऊन जस्ट आता निघालो आहे, जरा टाईमपास केला आणि मग परत जाऊन दुसरीकडे खायला बसले आणि बोलते छान आहे ना. आणि कुठे मग एवढं हादरतेस तेव्हा तुझं डाएट कुठे जातं का? दुसऱ्यांना काहीतरी हिच्यावर आहे ना बिलकुल विश्वास ठेवू नका. आणि ते जे असं काही चेहऱ्यावर वगैरे असं वाटतं ना ते जरा फिल्टर आणि सगळं काही हल्लं ना अँगल वगैरे तर तुम्हाला कळेल कुठच्या ह्याच्यामध्ये कशी असते, कुठच्या ह्याच्यात कशी असते. आणि फनीचं तर काय भलतंच. मला तर वाटतं त्या नाशिकच्या ट्रिपवर फनीची इतकी उडवली होती की तो बिचारा एकदम त्याचा चिबो झाला होता रे. अगदी एकदम कसं त्याला ते कुठे खायला जायचं होतं साऊथ इंडियन फूड, तिथे गेले खरे पण तिथे पण नावं ठेवली. हीच पुढे येऊन सगळ्यांना विचारत होती तुम्हाला आवडलं? नाही आवडलं ना, मला पण बिलकुल नाही आवडलं. हे नाही आवडलं. किती ते ना नवऱ्याला पाडायचं, किती हौस ना. हिला ना तो बबी दिसला ना वेडीच होते काहीतरी.
आपल्या नवऱ्याला काय आवडतं, आपल्या नवऱ्याला कसं सांभाळून घ्यायचं वगैरे ते हिचं काय हिला भानच राहतं नाही. पण तो आपला मात्र आपल्या बायकोला सोडत नाही. त्याला सगळीकडे आपली बायको लागते बबीला. ही उगाचच बबीच्या मागे मैं बबी की दिवानी हूँ सारखी. काय खुश बघा कसा बबी आमचा पाया सूप पितोय. आणि ह्याला काय पाहिजे, ए तुला फिश पाहिजे? नाही नाही मला नको फिश. मी कुठे बोललो मला फिश पाहिजे. अरे 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 फनी. शी रे शी, काय तुझं खरंच एकदमच मांजर पण नाही रे, पारच एकदम उंदीर झालाय उंदीर. भित्री भागूबाई फनी. आणि ही पिंकी म्हणजे फनीचंच दुसरं नाव आहे ना. आता कन्फ्यूज व्हायला. आता ही पिंकी कोण? पिंकी आहे ना, गोरो की ना कालो की पिंकी आहे पैसे वालो की. हां ते पिंकी आहे ना. तर ती पण अनंत चतुर्दशीला चतुर्थीच म्हणते. आणि त्या दिवशी आपल्याकडे आल्या होत्या ना त्या काकू, शीला शीला की जवानी है ना, त्या काकू सराफीणबाई इथे येऊन उगाचच काहीतरी फालतूचे कमेंट करत होत्या. त्या तिथे म्हणतात नाही तूच बरोबर आहे, पिंकीच बरोबर आहे. पिंकी बोलली अनंत चतुर्थी तर अनंत चतुर्थीच बरोबर आहे. आओ 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 अरे रे मंद भक्त. मग त्या पिंकीची आई म्हणजे फन्नीची आई म्हणाली की वामनराव पैंना अनिरुद्ध बापू म्हणाली. मग आता ते पण बरोबर का? ते पण बोला बरोबरच आहे. बरोबर काय फरक आहे? तेच आहेत ते. अनिरुद्ध बापू वामनराव पै आहेत, वामनराव पै अनिरुद्ध बापू आहे. नाही रे बाबा असं नाही होत ना ताई. ते त्यांच्या जागी आहेत, ते त्यांच्या जागी आहेत. मला कोणाचा अपमान नाही करायचा आहे. पण हे मंद भक्त काही बोलतात आणि ह्यांना काय नॉलेज आहे, काय बोलतात काय नाही. वामनराव पै यांना कुठल्या अँगलने बापू वाटले बरं? काय म्हणायचं लोकांना आणि काय कुठले काही गप्पा मारायचं, काही बोलायचं. उगाचच नुसता बडे जाव आहे या फॅमिलीचा. तुम्ही राहू द्या, तुम्ही ते सगळ्यामध्ये पडू नका. तुम्ही आपलं तुमच्या मैत्रिणींबरोबर पार्टी करा, तेच तुम्हाला शोभतं. सून मोठं लेक्चर धाडत असते ना, तेच आहे, तेच बेस्ट आहे. आपल्याला जे जमतं ना तेच करायचं. जसं आहे तसं राहायचं. उगाचच कशाला यायचं देवाधर्माच्या बाबतीत ज्ञान द्यायला जायचं नाही. सरळ सरळ बोलून टाकायचं मला काय मी असंच दाखवते हो, मला काय. उगाचच आपण आपली विशेष टिप्पणी नाही करायची. तोंडावर पडायला होतं. पार्टी वुमन आहे तुम्ही, पार्टी ॲनिमल यू नो. प्रत्येक क्षण हा साजरा करण्यासाठी असतो. आपण आपल्या फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे. आपण आपल्या फॅमिलीबरोबर वेगळे असतो आणि फ्रेंड्सबरोबर वेगळे असतो. आणि असं काही नाही आहे. फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा नसते. तुम्ही कुठल्याही वयात पार्टी करू शकता, कुठल्याही वयात तुम्ही एन्जॉय करू शकता आणि सगळ्यांना तो हक्क आहे. आमच्या आईंना खूप आवडतं आणि तुम्ही बघितलंच असेल की त्या किती एन्जॉय करतात. आणि प्रत्येकाने हे असंच असलं पाहिजे. सुखात दुःखात आपल्याला आपले फ्रेंड्स खूपच साथ देतात आणि हेच मी माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असते. मला त्यातून खूप पॉझिटिव्हिटी मिळते. पण खरं सांगायचं तर मला त्यातून कंटेंट मिळतं. जसं की आज पण मी अर्धा व्लॉग ऑलमोस्ट फक्त 10 मिनटाचा स्वतःचा टाकला, बट बाकीचा मी 20 मिनटाचा सेलिब्रेशनच टाकलं. तर तसं असतं. मला खूप हेल्प होते. त्याच्यामुळे मला आईंचे फ्रेंड्स हे खूप महत्त्वाचे वाटतात. अरे वा, असं वाटतं ना असं काहीतरी असं निबंध आहे ना, निबंध वाचते कोणतरी. असं आपण लहानपणी स्कूलमध्ये नाही का असं निबंध वाचून दाखवायचो की माझे बाबा मला खूप आवडतात. माझ्या बाबांचं नाव अबक आहे. ते रोज सकाळी लवकर उठतात, मग ते व्यायाम करतात आणि मग ते ऑफिसला जातात. ऑफिसला जाताना ते मला गोड गोड पप्पा देतात. असं वाटतं मला ते. म्हणजे लिटरली ह्याच टोनमध्ये ती मला वाटतं काहीतरी निबंध लिहिते. निबंध म्हणजे तिला ते 2-3 गोष्टीच सांगायच्या असतात प्रत्येक वेळेला की मी कसं काय पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करते आणि कसं काय मी नेहमीच सांगते आणि असं केलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. आयुष्य हे एकदाच मिळतं. हे जे तिचे 4-5 सेंटेन्स आहे ना, तेच ती ना कुठल्याही वेगवेगळ्या ओकेजनला तेच घुसवते. आजकाल तर फनी पण कट करू लागलं आहे.
ते आता आईच्या दोस्तीच्या वेळेला, दिल दोस्ती दुनियादारीच्या वेळेला पण तेच घुसवलं होतं निबंधामध्ये. आणि तेव्हा ती गेली होती ना वरती हॉटेलला, रूफटॉपला, तेव्हा पण तिकडचा एक्सपिरियन्स सांगताना पण तेच सांगत होती. का खाते तर आयुष्य हे एकदाच मिळतं, सगळं खाल्लं पाहिजे. का फिरते कारण आयुष्य हे एकदाच मिळतं, सगळीकडे फिरलं पाहिजे. का शॉपिंग करते कारण आयुष्य हे एकदाच मिळतं, शॉपिंग तर केलीच पाहिजे. हिचं सगळं आयुष्य बाबा एकदाच, बाबा एकदा म्हणजे आम्हाला काय 10 मिळाले का काय पण बोलत असते नुसती. एकदाच मिळते, एकदाच मिळतं, काहीतरी नवीन शोध आता, बस झालं. वैतागलं ते आयुष्य. एकदाच मिळणार तुला तर परत कधी कॅन्सल. तुझं ना हे रिन्युअलचा फॉर्म कॅन्सल केला आहे देवाने. सारखी आयुष्य एकदाच करत असते. आणि त्या जेवणाची पण पावती घेतली हा. म्हणजे आई पण थोडी हिचकत होती की जर स्वतःच्या जेवणाशी माझ्या जेवणाला कम्पेअर करते तर काय बोलू आता. पण ही पक्की शाणी घुमून फिरून उलट करून ते आईकडनं तिने कबूल करून घेतलं की आईला बोलायला कुठे जागाच नाही. म्हणजे आई आता ते खोडूनच काढू शकत नाही. डायरेक्ट स्वतःच बोलून टाकलं. कारण आई बोलत नाही ना, मग आता काय करणार, मग स्वतःच बोलली. मी माझ्या आईकडनं जेवण शिकली आहे. आईला 2-3दा विचारलं, आई आपण असं नाही करत ना, आई आपण तसं नाही करत ना. तर आई पण असं उलटी उत्तरं देत होती. अबा हिचं जेवण आपल्या जेवणाशी कसं काय कोण कम्पेअर करून घेणार ना. उगाचच लोक म्हणायचे अरे बापरे आई पण असं हॉरिबल बनवते, पाणी ओतलेलं जेवण, म्हणून आई थोडी कचरत होती. पण ही कसली सोडते, ही तर एकदम स्वतःच बोलून मोकळी झाली. अरे बाबा आता काकी तुम्ही सांभाळून राहा. आता मी कधी काय बोलली तर मग वाईट वाटून घेऊ नका. अरे मी कशाला, तुम्ही ऐकलं का, मायसाच बोलत होती. मायसा स्कूलमधनं आली ना तेव्हा म्हणत होती की आज आईने म्हणे मला नुसता बटाटाच दिला होता डब्यामध्ये, पांढरा बटाटा, ते सुद्धा पांढरा बटाटा, हे स्पेसिफिकली मेन्शन केलं तिने. नाही तुम्ही समजून द्या काय करते. म्हणजे आवडतं तिला बटाटा खायला आवडतं म्हणून काय उकडलेला बटाटाच टाकून दिलास की काय तिच्या डब्यामध्ये. काय भरोसा नाही रे बाबा या बाईचा. असो तर मग मंडळी बरेच दिवस हिच्यावरती पॉडकास्ट केलं नव्हतं आणि लोक विचारत होते की कधी करणार. सो हिअर इज द पॉडकास्ट फॉर यू. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडेल. भेटूया आपण उद्याच्या भागात. उद्या गजाली गँगवर एक अपडेट आहे, ते मी तुम्हाला उद्याच तुमच्याशी शेअर करेन. साला ये दुःख काहे खतम नाही होता वे. म्हणजे मला ना खरंच असं वाटायला लागलं आहे की ह्यांचं आपलं सगळं चालून जातं, सगळं काही खपवलं जातं, पण आपल्यावर म्हणजे जो माणूस सहनशक्ती ठेवतो किंवा ज्या माणसाकडे फाईट करण्याची ताकद आहे त्याला जरा जास्तच गोष्टींचा सामना करावा लागतो किंवा प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी फाईट द्यावी लागते. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं आहे. पण काही हरकत नाही मंडळी. दिस टू शॅल पास अँड आय विल कम ओव्हर इट. तर काय नाही, होईल सगळं काही ठीक. गणपती बाप्पा मोरया. तर भेटू आपण उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.